मध्ये आपले स्वागत। ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्कार, महाराष्ट्र समाचार न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत। सिल्लोड पोलीस स्टेशनने धमकीच्या पत्राची गंभीर दखल घेऊन तात्काळ कारवाई करावी अशी मागणी माजी सरपंच संजय निकम यांनी केली आहे। गावातील नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलीस प्रशासनाने या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी असेही त्यांनी स्पष्ट केले। त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे। निकम, रायनाथ, कोटनांद्रा, तालुका सिल्लोड, जिल्हा छत्रपती संभाजीनगर। कोटनांद्रा ग्रामपंचायत येथील मी माजी सरपंच आहे आणि आता सध्या सदस्य आहे। 31 मार्च रोजी पोस्टमन यांनी मला एक बंद पॉकेटमध्ये एक लिफाफा आणून दिला आणि त्या पॉकेटमध्ये एक धमकीचं एक पत्र त्यामध्ये दिलेलं होतं। त्या धमकीमध्ये मी ग्रामपंचायतमध्ये हस्तक्षेप करू नये आणि त्यानंतर त्या बंद पॉकेटात एक आक्षेपार्ह असं एक वस्तू त्या ठिकाणी दिलेली आहे, ती सांगणे योग्य नाही आहे आणि ज्यावेळेस सांगायची वेळ येईल त्यावेळेस मी अवश्य सांगेल। यानंतर मी सिल्लोड ग्रामीण पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली होती, परंतु झाले 4 दिवस अद्याप त्या ठिकाणी त्याची चौकशी झालेली नाही आणि गावामध्ये अतिशय वातावरण तापलेलं आहे। त्यामुळं गावात मोठा वाद होण्याची शक्यता आहे। त्यामुळं मी आणि कोटनांद्रा ग्रामस्थ या ठिकाणी SP ऑफिसला आलेलो आहेत, परंतु SP ऑफिसला आल्यानंतर SP साहेब काही कामानिमित्त बाहेर गेलेले आहे। त्यांनी बुधवारी आम्हाला यायचं सांगितलं, त्यानंतर आम्ही त्याचा पाठलाग सतत करत आहोत। त्यासाठी गावात वाद होणार नाही यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत। कोणाकोणाचे नाव आहे त्याच्यामध्ये? त्यामध्ये माझं संजय माणिकराव निकम, त्यानंतर धनराज कोंडीबा निकम, रावसाहेब बाबूराव निकम, यमाजी भीमराव निकम, श्रावण भिक्कन निकम व इतर यांना टार्गेट केलेले आहे ग्रामपंचायतमध्ये हस्तक्षेप करू नये म्हणून। काय याच्या मागचं काय नेमके ग्रामपंचायतमध्ये काय हस्तक्षेप करू नये? याच्यामध्ये आता येत्या काही थोड्या काळामध्ये ग्रामपंचायत कोटनांद्र्याची इलेक्शन लागणार आहे। याच्या पाठीमागचं हेच कारण आहे की बा आम्ही हस्तक्षेप करू नये। काय तुम्ही आता सिल्लोड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिलेली आहे, काय सांगितलं तुम्हाला? त्यांनी सांगितलं एक 4 दिवस झाले, आज येतो, उद्या येतो, परवा येतो, एक वारंवार वेगवेगळे कारणं त्या ठिकाणी निघू लागले, त्यामुळे ते येऊ लागले नाहीत। तुम्ही आज संभाजीनगर पोलीस अधीक्षक कार्यालयात आलेलं आहे, काय बुधवारी तुम्ही उजूक पुन्हा येणार साहेबांना हो, भेटायला? बुधवारी आम्ही प्रत्यक्ष या ठिकाणी येणार आहे, कारण की गावामध्ये वातावरण फार तापलेलं आहे किंवा मोठा वाद होण्याची शक्यता आहे। त्यामुळं आम्हाला भविष्यात काही बरे वाईट घटना घडू नये, त्यामुळं आम्हाला पाठलाग करावा लागणार। काय आव्हान करसान तुम्ही? आव्हान हेच आहे की बुवा कोणाच्या जीवित हानी झाल्यास हे कोण जबाबदार राहील याचा प्रश्न आम्हाला पडलेला आहे। शांतता राखावी शांतता राखावी असंच आम्ही आवाहन करतो आणि लवकरात लवकर तपास घेण्यात यावा अशी आमची विनंती आहे। आणि आम्ही कोटनांद्र्यावरून इथं आलेलो आहेत। आमच्यासोबत रावसाहेब पाटील निकम, अनिल पाटील निकम, विठ्ठल पाटील निकम इथं आम्ही SP साहेबांची भेट घेण्यानिमित्त आलेलो असताना, परंतु काही कारणास्तव आमची साहेबांसोबत भेट झाली नाही, तरी आम्हाला बुधवारचा वेळ दिलेला आहे आणि आम्ही बुधवारी परत येऊन साहेबांना एक निवेदन देणार आहोत। आणि ही जी घटना जी घडलेली आहे त्याचा मी जाहीर निषेध करतो आणि गावामध्ये प्रथमच ही अशी घटना घडल्यामुळे गावामध्ये एक भीतीचं वातावरण तयार झालेलं आहे आणि आमच्या गावाचे एक जागरूक सरपंच आणि बऱ्याच जणांचे प्रेरणास्थान असलेल्या अशा व्यक्तीला, प्रतिष्ठित व्यक्तीला हे असे पत्र येणं म्हणजे ही काही चांगली गोष्ट नाही आहे। आणि त्यामध्ये त्यांनी त्या पत्रामध्ये नमूद असं केलेलं आहे, आमचे हिंदू देवधर्मांचं त्यांनी जे आक्षेपार्ह जे पार्सल पाठवलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी तीर्थप्रसाद म्हणून, देवाचा तीर्थप्रसाद म्हणून स्वीकार करावा। म्हणजे आमच्या त्या समोरच्या व्यक्तीने नीच प्रवृत्तीच्या व्यक्तीने देवाबद्दल पण असं बोलावं, म्हणजे एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन त्याने हे कृत्य केलेले आहे। तरी आमच्या गावच्या वतीने मी त्यांचा जाहीर निषेध करतो त्या व्यक्तीचा आणि
माझी एवढीच पोलीस स्टेशन सिल्लोड आणि SP साहेब औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर यांना एवढीच विनंती आहे की लवकरात लवकर तुम्ही ह्या गोष्टीचा तपास करून पुढील कार्यवाही जोरात करून आम्हाला न्याय मिळवून देण्याचं काम तुम्ही करावं. धन्यवाद.